नमस्कार, लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी अश्विनी। चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या। सत्य बाहेर आले, घशात गेले दात, उबाटानेच केला मराठीचा घात। CSMT परिसरात उद्धव ठाकरे यांच्या विरोधात बॅनरबाजी। मुंबईच्या छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस परिसरात आणि मुंबई महापालिका मुख्यालयाजवळ उद्धव बाळासाहेब ठाकरे गटविरोधात खळबळजनक बॅनर झळकले आहेत। त्रिभाषा सूत्र तुम्ही स्वीकारलं विसरलात की काय, असा थेट सवाल या बॅनरच्या माध्यमातून करण्यात आला आहे। तर सत्य बाहेर आले, घशात गेले दात, उबाटानेच केला मराठीचा घात अशी कविता या बॅनरवर लिहत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना राष्ट्रीय शैक्षणिक धोरण NEP 2020 संदर्भात महाराष्ट्र शासनाने कार्यवाही करण्यास मान्यता दिली। या धोरणाअंतर्गत त्रिभाषा सूत्र स्वीकारण्याची शिफारस झाल्यानंतर ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर रघुनाथ माशेलकर यांच्या अध्यक्षतेखाली एका कार्यगट स्थापन करण्यात आला होता आणि या कार्यगटाच्या शिफारशीचे सादरीकरण मुख्यमंत्र्यांकडे करण्यात आले होते, असे बॅनरमधील मजकुरात म्हटलेले आहे। या बॅनरबद्दल अजून कोणत्याही नेत्यांकडून अधिकृत प्रतिक्रिया आलेली नसली तरी राज्य सरकारने त्रिभाषा सक्ती कायदा काढल्यानंतर राज ठाकरे उद्धव ठाकरे यांनी मोर्चा काढत विरोध करण्याची भूमिका मांडली होती। मात्र राज्य शासनाकडून त्रिभाषा सक्तीचे नियम रद्द करण्यात आले होते। यानंतर उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांचा मोर्चा देखील रद्द झाला। मात्र 5 तारखेला उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांची विजयी सभा होणार आहे आणि त्याआधीच ही बॅनरबाजीला करत उद्धव ठाकरेंवर सत्ताधाऱ्यांनी निशाणा साधला असल्याची चर्चा सुरू झाली आहे। अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा।